आणि आता बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासंदर्भात। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर असणार आहेत। बीकेसी येथे वेव्हज परिषदेचं उद्घाटन होणार आहे। त्याचबरोबर बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे 1 ते 4 मे दरम्यान वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचा कार्यक्रम पार पडतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या याचं उद्घाटन होणार आहे। मोदी दिवसभर मुंबईत थांबणार असल्यानं मुंबईत सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आलेलं आहे। तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार सुद्धा इथं उपस्थित असतील। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर असणार आहेत। बीकेसी मध्ये वेव्हज परिषदेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे। या संदर्भातला अधिकचा तपशील। नक्कीच आपण पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईच्या दौऱ्यावरती असणार आहेत। मुंबई येथील बीकेसी येथे वेव्हज परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। आपण पाहता बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये 1 तारीखपासून ते 4 तारखेपर्यंत वर्ल्ड जिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचा कार्यक्रम हे आयोजित करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे कार्यक्रमाचं आयोजित करणार आणि आपण पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन उद्या होणार आहे। आणि आपण पाहता पूर्ण दिवसभर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये असणार आहेत। त्यामुळे संपूर्ण सुरक्षा यंत्रणा ही वाढवण्यात आलेली असून आपण पाहता कुठेही कायदे सुव्यवस्थेमध्ये कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आपण पाहता मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त देखील त्या ठेवण्यात आलेला आहे। आणि आपण पाहता या ठिकाणी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। त्यामुळे मोठा कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या कशावरती भाष्य करतील, कारण की आपण काश्मीरमध्ये नक्कीच मनोज, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर असणार आहेत आणि सुरक्षा व्यवस्था सुद्धा तगडी करण्यात आलेली आहे। आणि धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।